अकोट नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका संजय बोडके यांच्या प्रचारात शहरातील सर्व प्रभागांमध्ये आयोजित कॉर्नर बैठकींना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे। आयोजित करण्यात आलेल्या या बैठका नागरिकांच्या वाढत्या उपस्थितीमुळे भव्य सभा म्हणून रूपांतरित झाल्या। अकोट शहरातील विविध प्रभागांसह परिसरातील ठिकाणी झालेल्या बैठकींमध्ये नगरसेवक पदाचे काँग्रेस उमेदवारही मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांपासून युवकांपर्यंत सर्व स्तरातील मतदार बांधवांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। प्रचार सभांमधील मोठ्या गर्दीमुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अलका बोडके यांच्या संवादात्मक शैलीमुळे तसेच काँग्रेस पक्षाच्या विकासाभिमुख आश्वासनामुळे नागरिकांमध्ये सकारात्मकता ऊर्जा जाणवत असल्याचे चित्र दिसून आले। मतदारांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्येही नवीन जोश संचारला। बैठकीदरम्यान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी आराखडा मांडण्यात आला। अकोट शहराच्या प्रगतीसाठी सुशासन, स्वच्छता, मूलभूत सुविधा, महिलांच्या सुरक्षिततेसह विविध मुद्द्यांवर काँग्रेस उमेदवारांनी आपली भूमिका मांडली। नागरिकांनी बैठकींना दाखविलेली उत्स्फूर्त उपस्थिती पाहून उमेदवार व कार्यकर्ते भारावून गेले। शहरातील वाढत्या जनसमर्थनामुळे काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत मजबूती मिळत असल्याचे प्रतिमान तयार झाले आहे। सभेच्या शेवटी नागरिकांना आवाहन करण्यात आले की अकोटच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेसला साथ द्या आणि मतदानाच्या दिवशी पंजा या निशाणीला मतदान करून विकासाला हातभार लावा। अकोटमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा वेग वाढत असून नागरिकांचा वाढता उत्साह निवडणुकीचे पारडे राष्ट्रीय काँग्रेसच्या दिशेने झुकत आहे याचे संकेत देत आहे। देखते हुए आप लोगों का उत्साह देखते हुए आज का ये माहौल देखते हुए मुझे मन में दोनों सीटें ताकत से कांग्रेस से चुन के आने वाली है और